वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी भूमिका घेतली। संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा, कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलंय। वाघ्याच्या समाधीसारखे मुद्दे आज गैरलागू आहेत। स्मारकाशी संबंधित अनेकांच्या भावना दुखावू नयेत। शासनानं पुढाकार घेऊन समिती नेमावी, सामोपचारानं समिती निर्णय घेईल तो मान्य करावा असं होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर म्हटले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं राजकारण करू नका, राजकीय पुढाऱ्यांना बाजूला ठेवा आणि इतिहास अभ्यासकांना ऐका। दोन्ही बाजूच्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या असं भूषणसिंह होळकर म्हटले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला खासदार संजय राऊतांनी समर्थन दिलं। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत ऐतिहासिक पुरावे नसले तरी भावनिक नातं असतं, त्यामुळे संभाजीराजे आणि भिडेंनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असं संजय राऊत म्हटले। 1 मे पर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवा, अन्यथा पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड पुतळा काढेल असा थेट इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारला दिलाय। सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। गाडीवर आढळलेले फिंगरप्रिंट्स सुधीर सांगळेचेच असल्याचं अहवालातून समोर आलं। देशमुख हत्या प्रकरणात अवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी अवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घालण्यात आला। याच दरम्यान सुदर्शन घुले यानं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या, नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी दिल्याचा जबाब ऑफिस बॉयनं दिला। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे। इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरनं पोलीस चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोबाईल डेटा हा मीच डिलीट केला अशी कबुली देखील त्यानं दिली। तो मी नव्हेच म्हणणारा कोरटकर पोलिसांसमोर कबूल झाल्याची माहिती आहे। चौकशी दरम्यान प्रशांत कोरटकरच्या छातीमध्ये मध्यरात्री कळ आल्यानं कोरटकरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय तपासणीनंतर चौकशीसाठी कोरटकरला दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। नागपुरात हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले। सरकारी नियमानुसार नुकसानग्रस्तांना 7,20,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत येत्या 2 दिवसात मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत 61 वाहनांचं नुकसान झालं असून एका घराचंही नुकसान झालंय। नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी हमीद इंजिनियरनं जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलाय। राजकीय दबावामुळे या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आल्याचा दावा हमीदनं जामिनासाठी केलेल्या अर्जात केलाय। कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे। शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज ॲग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातला जात होता। या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आदेशानंतर दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही काँग्रेसच्या चिन्हासह सोशल मीडियावर पोस्ट केल्या। जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेल्या पोस्टवर रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा पंजा वापरला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश पुन्हा रखडलाय। दरम्यान गुलाबराव देवकर कुठल्याही पक्षात गेले तरी त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी 1 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। यानिमित्त पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरातील तयारीचा आढावा घेणार आहेत। रेशीमबागमधील स्मृती मंदिर दीक्षाभूमीला मोदी भेट देणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात माधव नेत्रालयासह रेशीमबाग येथील स्मृतीस्थळ दीक्षाभूमी आणि सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीला ते भेट देणार आहेत। या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी एसपीजी नागपुरात दाखल होणार आहे। याशिवाय पोलिसांकडून 5,000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे। बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित असतील।
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सामान्य प्रशासन विभागानं 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचं नाव जाहीर केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला हास्य कलाकार कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स पाठवलाय। कामरानं चौकशीला उपस्थित राहण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी मागितला होता, पण त्याची मागणी मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली आहे। चालकांनी संप मागे घेतल्यानं नागपूर महानगरपालिकेवरून चालवली जाणारी आपली बस सेवा पूर्ववत झाली आहे। रात्री चालकांच्या खात्यात पैसे जमा होताच आपली बस सेवा सुरू करण्यात आली। राहुरी शहरातील महापुरुषाचा पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। आरोपीच्या अटकेची मागणी करत राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाळण्यात आलाय। येत्या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत। या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट केलं। राज्याचा आरोग्य विभाग आधीच व्हेंटिलेटरवर असताना आता विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे। स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यानं महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। आंदोलनकर्त्यांचं हक्काचं ठिकाण असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानात आता केवळ 12 तासच आंदोलन करता येणार आहे। यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली असून याबाबतची अधिसूचना 2 आठवड्यात जारी करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव इथे एका तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचं समोर आलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील एका 25 वर्षीय तरुणाचा बस थांब्यावर मृत्यू झाला। या घटनेनं हळहळ व्यक्त होते। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पडसूल या गावात पाणी टंचाईचा कहर पाहायला मिळतोय। मागील 2 महिन्यांपासून या गावात अजब फतवा काढण्यात आलाय। 7 परस खोल विहिरीतून पोटाला पिळा पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं आणि त्यातही केवळ 2 हंडेच पाणी घ्यायचे। 3रा हंडा घेणाऱ्या व्यक्तीला 100 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। मावळ तालुक्यामध्ये सध्या आनंददायी आठवड्यातील एक वार हा उपक्रम सुरू असून एक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला। वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवत त्यांनी हा उपक्रम साजरा केला। वाशिम जिल्ह्याच्या साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरलेले आहेत। 22 विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जिल्हाभर शाळेच्या गुणवत्तेची आणि शिक्षकांच्या परिश्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे। आमदार रोहित पवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। राज्यभरातून 800हून अधिक मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी झाले। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काका पाटील यांची घरी जात भेट घेतली। संजय काका पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा असल्यानं या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। या भेटीदरम्यान संजय काकांचे सुपुत्र प्रभाकर पाटील देखील उपस्थित होते। खासगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणानं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा दिलाय। शहापुरात आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील धान खरेदी केंद्र चालू करण्यात आले, मात्र त्यामुळे केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। जवळपास 12 ते 15 तास नंबरसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते। अमरनाथमध्ये होळीला झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणावर भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय। जवळपास 15 ते 20 मिनिटं हल्लेखोर कोयत्यानं तरुणावर हल्ला करत होता, मात्र नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली। या प्रकरणी 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्याच्या भूमी अभिलेख विभागानं सर्वे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिलाय। या सुविधेमुळे संबंधित गावांमध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुर्सीमा, आजूबाजूचे गट नंबर आणि मालक कोण आहेत याची माहिती घर बसल्या एका क्लिकवर मिळणार आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात कांदा काढणीला वेग आलाय, मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यानं भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेनं शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढलेला कांदा साठवायला सुरुवात केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बियाण्याच्या कांदा पिकाची लागवड करतात। यंदाही 5ही तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी बियाण्याच्या कांद्याची लागवड केली आहे। चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे।
सोलापूर NTPC मध्ये आता थर्मल पॉवर सोबत सौर ऊर्जेच्या माध्यमातून देखील वीज निर्मिती केली जाणार आहे। त्यासाठी सोलापुरात 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी केली जाते। सोलापुरातील डेरा फॅक्टरी अशी ओळख असणाऱ्या होडगी गावातील माठ व्यवसायाला घरघर लागले आहे। काळ्या मातीतून उष्णतेचे चटके सहन करत माठाला आकार दिला जातो, मात्र याला घरघर लागल्यानं व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमध्ये चक्क माती आणि छोट्या अळ्या आढळून आल्यात आणि त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।